Welcome all for the next lecture of economics. In last lecture we had completed basic concepts in microeconomics, and today we are going to discuss about basic concepts in macroeconomics. Let us see which are the basic concepts in macroeconomics and what is macroeconomics. So, macroeconomics means large or aggregate or total macroeconomics. Therefore, the study of aggregate covering the entire economy as a total employment, national income, national output, total investment, total saving, total consumption, aggregate supply, and many other things. Like macro means total, large, aggregate. Whenever you study the microeconomics, you go with the depth, small. And whenever you study the macroeconomics, large level, wider level. Now you want to study, suppose, national income. Is the national income is related only with the one sector? फक्त एका सेक्टरवर डिपेंडेंट का नॅशनल इन्कम? भरपूर सेक्टर्स आहेत, त्या सगळ्या सेक्टरचा टोटल केला तर लक्षात येईल की नॅशनल इन्कम किती. जसा एक डिमॉनिटायझेशनचा पिरियड, डिमॉनिटायझेशन, नोटबंदी, सगळे बिझनेसमॅन ठप्प पडत होते त्या काळात, है ना. पैसाच नव्हता मार्केटमध्ये, बिझनेस थोडेसे ठप्प झाले होते, प्रॉब्लेम झाले बिझनेसला, कॅश ट्रान्झॅक्शन कसे करावे, पैसाच नाही झाला होता. सगळ्याच बिझनेसला नुकसान झालं का त्या काळात? प्रश्न अवघड आहे का? माझा प्रश्न करतोय, माझा साधा सोपा सरळ प्रश्न असा आहे की डिमॉनिटायझेशन, नोटबंदीच्या पिरियडमध्ये भरपूर बिझनेसला लॉसेस झाले, पैसेच नव्हते कॅश ट्रान्झॅक्शन करायला, म्हणून लोकांनी प्रोडक्शन वगैरे केलंच नाही, काही नुकसान झालं लोकांना, भरपूर झालं ना. असा पिरियड तुम्ही बघितला असेल. डिमॉनिटायझेशन मध्ये लोकांना खूप आर्थिक संकट आलं. अगदी आपल्या घरात सुद्धा बघा तुम्ही, वस्तूंच्या किमती वगैरे वाढल्या होत्या अचानकच. सगळ्याच बिझनेसला नुकसान झालं का? किंवा कोरोनाचा पिरियड, कोरोनाच्या पिरियडमध्ये लॉकडाऊन होतं, सगळेच बिझनेस बंद होते का? सगळ्याच बिझनेसला नुकसान झालं का? कोणत्या बिझनेसला खूप फायदा झाला? कोणता? फास्ट बोला रे जरा, थोडस मला ऐकू यावं असं, जोरात बोला. मेडिकलचा कोणता? काय म्हणाले ते? मोठा विचार करा जरा. आयटी सेक्टरला किती फायदा झाला? अचानक झूम, गुगल मीट, है ना, मायक्रोसॉफ्ट टीम्स, ते जिओचा सुद्धा, जिओ मीट का, जिओ मीट ऍप, है ना, मोबाईल्सला सुद्धा खूप विक्री झाली मोबाईलची त्या काळात. लॅपटॉप्स, इंटरनेट प्रोव्हायडर्स, किती फायदा झालाय ना. सॅनिटायझर्स, मेडिकल इक्विपमेंट बनवणाऱ्या कंपनीज, ह्यांना किती फायदा झाला. कधीच असं होणार नाही की मार्केटमध्ये एका कंपनीचा किंवा एका सेक्टरचं नुकसान झालं तर हेल्दी सिच्युएशन मध्ये दुसऱ्या सेक्टरला फायदा होत असतो. हेल्दी सिच्युएशन मध्ये का बर? पैसा हा सायक्लिकल आहे, तो फिरत असतो मार्केटमध्ये. तुमचं नुकसान झालं म्हणजे कोणाचा तरी फायदा झाला मार्केटमध्ये, हे नेहमी लक्षात घ्या. तुम्ही विक्री केली म्हणजे कोणीतरी खरेदी केली, कोणाकडून तरी पैसा गेला म्हणजे कोणाकडे तरी पैसा आलाय. हे मार्केटचं चक्र आहे. तुम्हाला नॅशनल इन्कम, नॅशनल सेव्हिंग, नॅशनल आउटपुट, हे नॅशनल लेवलच्या कन्सेप्ट मोजायचे आहेत. तर एक सेक्टर नाही आहे तिथं, वेगवेगळे सेक्टर आहेत. वेगवेगळ्या सेक्टरचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे तुम्हाला स्टडी कशी करावी लागेल? मॅक्रो लेवलला, लार्ज लेवलला.
कळतंय? म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्सची स्टडी करणं म्हणजे लार्ज लेवलला स्टडी करणं, टोटल लेवलला स्टडी करणं, ऍग्रिगेट लेवलला स्टडी करणं. कळतंय? लक्षात येते? मायक्रो म्हणजे डेप्थ मध्ये आणि मॅक्रो म्हणजे लार्ज. नॅशनल इन्कम मी काय म्हणतो, मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर, एखाद्या कन्झ्युमरची स्थिती, एखाद्या बिझनेसची स्थिती, एखाद्या बिझनेसमॅनची स्थिती ह्याचा अभ्यास करतात. आणि मॅक्रो मध्ये सगळं नॅशनल लेवलचे प्रॉब्लेम, नॅशनल इन्कम, नॅशनल आउटपुट, नॅशनल एम्प्लॉयमेंट, इन्फ्लेशन, टोटल सेव्हिंग ऑफ द कंट्री, टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ द कंट्री. सोपं आहे का हे? मॅक्रो लेवलला, लार्ज लेवलला स्टडी करावं लागेल ना. देशाचा अभ्यास करतायत तुम्ही तर तिथं मॅक्रो इकॉनॉमिक्स कामाला येते. सो बघूत आपण मॅक्रो इकॉनॉमिक्सचे बेसिक कन्सेप्ट कोणते सांगा. पहिला कोणता आहे? नॅशनल इन्कम. ठीक आहे. National income is aggregate monetary value of all final goods and services produced in an economy during the year. National income. तुमचा इन्कम म्हणजे काय? व्हॉट एव्हर यू आर अर्निंग. देशाचं नॅशनल इन्कम काढणं एवढं सोपं आहे का? वेगवेगळे सेक्टर आहेत, वेगवेगळ्या कमॉडिटीज आहेत, वेगवेगळ्या कंपनीज आहेत. तर देशांतर्गत तयार होणाऱ्या गुड्स अँड सर्व्हिसेसचं प्रोडक्शन, किती गुड्स प्रोडक्शन करतोय, किती सर्व्हिस देतोय आणि त्यातून देशाला किती मोबदला भेटतोय, तो म्हणजे देशाचा इन्कम. दोन प्रकारे इन्कम कमवतो आपण, एक तर सर्व्हिस देतो किंवा गुड्स विकतो. अमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम काय करतात? सर्व्हिस देतात. त्यांचा स्वतःचा प्रोडक्ट आहे का? झोमॅटो काय करतं? स्विगी काय करतं? सर्व्हिस देतं. उबर, ओला या ज्या कार्स आहेत सर्व्हिस देतात. ट्रॅव्हल्स सर्व्हिस देतात है ना. डॉक्टर सर्व्हिस देतो. चार्टर्ड अकाउंटंट सर्व्हिस देतो. पंड्या सर सर्व्हिस देतात. सर्व्हिस. दुसरं आहे गुड्स, वस्तू. ज्या कंपनीचा मोबाईल तुमच्या हातात आहे त्यांनी तुम्हाला गुड्स दिले. ज्या कंपनीचा वॉच तुमच्या हातात आहे त्यांनी तुम्हाला गुड्स दिले. ज्या कंपनीचे क्लोथ तुमच्याकडे त्यांनी तुम्हाला गुड्स विकले. सॅनिटायझर घेतात, मास्क घेतात, मोबाईल, हेडफोन, मार्कर, पेन, ब्लॅकबोर्ड, व्हाईटबोर्ड, वॉच, वॉटर, बेंच, शूज, एव्हरीथिंग इज गुड्स विच यू कॅन सी विथ युअर आईज. तर देशाला इन्कम दोन प्रकारे होणार. काही कंपन्यांनी प्रोडक्शन केलं असेल, काही कंपन्या सर्व्हिस देतात. तर गुड्स आणि सर्व्हिस विकून देशाला काय उत्पन्न झालं म्हणजे नॅशनल इन्कम देशाला. आणि जर तुम्हाला नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे तर तुम्हाला स्टडी कसा करावा लागेल? लार्ज लेवलला. कारण की एक कंपनी नाहीये, भरपूर कंपन्या आहेत. रिलायन्स कंपनी ही देशातील सर्वात मोठी व्हेंचर कंपनी म्हटली एक आहे. टाटा असेल, रिलायन्स असेल. रिलायन्स कंपनी देशाच्या कर व्यवस्थेमध्ये 5%, रिलायन्स कंपनी अख्खी रिलायन्स इंडस्ट्रीज जेवढ्या काही व्हेंचर्स आहेत 5% जे असेल, एवढी मोठी कंपनी असेल सुद्धा 5% म्हणजे सुद्धा काही कमी नाही आहे, खूप मोठी रक्कम. पण देशामधला एक छोटासा दुकानदार आणि देशामधला एक बिझनेस ऐकून त्या छोट्या दुकानदार सुद्धा नॅशनल इन्कम मध्ये इन्व्हॉल्व आहे. तुम्हाला वाटतं का एखादा लेबर, छोटासा लेबर, तो नॅशनल इन्कम मध्ये काही रोल त्याचा आहे का? देशाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये त्याचा काही रोल आहे का? तो टॅक्स भरतो काय? तुम्ही टॅक्स भरतात का? तुम्ही टॅक्स भरले आजपर्यंत कधी? कोणीतरी? आता प्रश्न साधा सोपा सरळ आहे, तुम्ही टॅक्स भरतात का? भरतात कधी? हा, प्रत्येक व्यक्तीवर वस्तूवर टॅक्स आहे. तुम्ही चॉकलेट घेतात, इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस लिहिलेलं का नाही? तुम्ही वस्तू घेतलीत की टॅक्स भरला. दोन प्रकारचे टॅक्स, डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट. असं नका समजू की नॅशनल इन्कम मध्ये फक्त आणि फक्त हे जे बिझनेसमॅन आहेत त्यांचाच फक्त रोल आहे. तुम्ही मी सर्वजण या बिझनेसमध्ये
इन्व्हॉल्ड, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. कारण की ते प्रोडक्ट विकतात तेव्हा आपण घेतोय आणि आपण घेतोय म्हणून ते विकतात. इंटरडिपेंडन्सी मार्केटची. नॅशनल इन्कम मोजायची तर एका सेक्टरवर, एका कंपनीवर, एका प्रोडक्टवर, एका सर्व्हिसवर मार्केट डिपेंडंट नाहीये. लार्ज नंबर ऑफ सर्व्हिस, लार्ज नंबर ऑफ गुड्स, लार्ज नंबर ऑफ पीपल्स, लार्ज नंबर ऑफ सेक्टर्स अवेलेबल आहेत आणि त्यामुळे देशांतर्गत तयार होणारे प्रोडक्शन आणि सर्व्हिसेस मधून भेटणारं उत्पन्न म्हणजे नॅशनल इन्कम. आणि नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करायचं तर काय करावं लागेल? मॅक्रो लेवलला स्टडी करावं लागेल. मॅक्रो लार्ज लेवलला. कळलं का? म्हणून मॅक्रो इकॉनॉमिक्सची स्टडी करण्यासाठी म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स स्टडी कुठं कामाला येते? नॅशनल इन्कम जर कॅल्क्युलेट करायचं असेल, नॅशनल इन्कम. एखाद्या व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं तर मायक्रो. कारण तिकडे सगळ्यांचा अभ्यास करायची गरज नाहीये है ना. पंड्या सरची इन्कम काढायची तर कॉन्सन्ट्रेशन फक्त पंड्या सरच्या इन्कमवर असलं पाहिजे, बाकीच्यांचं काही घेणं देणं नाही. पण नॅशनल इन्कम काढायचे तर पंड्या सर पण महत्वाचे, मुकेश अंबानी पण महत्वाचे, टाटा पण महत्वाचा आहे आणि एखादा बाटा सुद्धा महत्वाचा आहे. मोठा बिझनेसमॅन महत्वाचा आहे, छोटा ठेलेवाला सुद्धा महत्वाचा आहे. सेक्टरचा अभ्यास करणं गरजेचं, टोटल अभ्यास करणं गरजेचं. कळतंय? लक्षात येतंय? म्हणून नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी काय लागतं? मॅक्रो लेवलची स्टडी लागते. दुसरा काय बघा, एक डेफिनेशन दिली आहे नॅशनल इन्कमची, ती बघून घेतो. नॅशनल एस्टिमेट मेजर द व्हॉल्यूम ऑफ कमोडिटी. व्हॉल्यूम म्हणजे क्वांटिटी. व्हॉल्यूम ऑफ कमोडिटीज अँड सर्व्हिसेस टर्न आउट ड्युरिंग अ गिव्हन पिरियड काउंटेड विदाउट डुप्लिकेशन. फक्त आता डुप्लिकेशन होऊ देऊ नका ह्याच्यामध्ये नॅशनल इन्कम मोजताना. डुप्लिकेशन होतं का हो? सिंपल आहे. डुप्लिकेशन कसं होऊ शकतं ते सांगतो. एखादा प्रोडक्ट आहे तो वेगवेगळ्या लोकांच्या हातातून जातो, वेगवेगळ्या लोकांच्या कमांडमधून जातो. सिंपल. डस्टर बनवणारी कंपनी, तिनं प्रोडक्ट तयार केला. हाच प्रोडक्ट परत एखाद्या होलसेलरने घेतला असेल कंपनीकडून. हाच डस्टर एखाद्या रिटेलरने घेतला आणि मग पंड्यासरने घेतला. कळते मी काय म्हणतोय? हाच डस्टर. कसं लक्षात राहत असेल गव्हर्नमेंटला? हा डस्टर उत्पन्न झालाय, या डस्टरची किंमत जर 100 रुपये आहे समजा, तर हे 100 रुपये गव्हर्नमेंटने काउंट केले पाहिजेत ना. देशाला 100 रुपयाचा इन्कम झाला एका डस्टर विकून. सध्या एकाचाच विचार करतो आपण, जास्तचा विचार नाही करायचा. सध्या एकच विचार करतो. किती रुपये भेटलाय? कुठं? एकतर एक प्रोड्युसर, नंतर कोण आहे? होलसेलर, कंझ्युमर. प्रोड्युसर कडून होलसेलर, होलसेलर कडून रिटेलर. आता गव्हर्नमेंटनं एक डस्टर आहे, हा डस्टरचं कॅल्क्युलेशन इथं करावं, इथं करावं, इथं करावं. एकदाच करायचं ना. इथेही 100 रुपये पकडले, इथेही 100 रुपये पकडले, इथेही 100 रुपये पकडले तर किती व्हायले? 400. कसं कळावं की हा डस्टर एकदाच कॅल्क्युलेट व्हावा? मार्केटमध्ये फिरून फिरून परत आलं आणि हाच डस्टर दिसतोय. प्रत्येक प्रोडक्टला एक युनिक कोड दिलेला असतं का नाही? बिग बाजारमध्ये जात असतात किंवा डीमार्टमध्ये जात असतात, ते काय करतात? फक्त बारकोडने स्कॅन करतात. युनिक नंबर. कॉम्प्युटरला काय करतं? नंबर कळतात, नाव गाव पत्ता कळत नाही. कॉम्प्युटरला तुमचं नाव कळत नाही, पण तुमचं आधार कार्ड टाकलं की तुमची सगळी डिटेल देतात. त्याला तुमच्या आधार कार्ड म्हणजे काय? तुम्हाला कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये कॉम्प्युटरला कळवले की हा माणूस म्हणजे XYZ पर्सन आहे. आता फक्त एवढं लक्षात ठेवायचंय मॅक्रो लेवलची स्टडी करताना की तुम्ही जे काउंटिंग करताय ते डुप्लिकेट होईल, डबल होईल. म्हणजे मॅक्रो लेवलला स्टडी करणं एवढं सोपं आहे का? नाही. डबल काउंटिंग होण्याचे चान्सेस असतात ना. बरोबर आहे. ते साखरेचे भरपूर पोते ठेवलेले ते का गोडाऊनमध्ये, समजा 1000-1500, तर कन्फ्युजन होतं आपल्याला मोजताना. मी ह्याला मोजले का? वर्गामध्ये मुलं म्हणाले तुम्हाला
कन्फ्युजन होतं का नाही? आता तुम्ही सगळे सिस्टमॅटिक बसलात म्हणून, पण सगळे जर इकडे तिकडे फिरत असताल तर काउंटिंग झाली की नाही लक्षात राहते का? तर मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही स्टडी करताना काय लक्षात घ्यायचे? डबल काउंटिंग होऊ नये, काउंटिंग एकदाच व्हावी. आणि त्याच्यासाठी युनिक कोड्स वगैरे बनवले असतात प्रोडक्ट्सला, आणि त्यामुळे त्याची काउंटिंग डबल होऊ नये, नाहीतर नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करणं अवघड होऊन जाईल. कळतं मी काय म्हणतोय? लक्षात आलं? कारण की एक प्रोडक्ट मार्केटमध्ये बऱ्याच लेयर्स मध्ये फिरत असतं, मार्केटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतं, त्यामुळे आयडेंटिफिकेशन होणं प्रोडक्टचं खूप गरजेचं आहे. कळतंय? लक्षात आलंय? सोपं आहे? ठीक आहे. म्हणून प्रोडक्ट्सला बारकोड्स वगैरे दिलेले असतात, युनिक आयडी तयार केलेली असते प्रत्येक प्रोडक्ट्सची, आणि तो नॅशनल इन्कम मध्ये कॅल्क्युलेट केला जातो डबल काउंटिंग. आता समजा तुम्हाला सेव्हिंगचा अभ्यास करायचा, देशाची सेव्हिंग किती आहे. सेव्हिंग म्हणजे काय? सेव्हिंग म्हणजे काय? कमवलेल्या पैशातून काही रक्कम बाजूला ठेवणे, फ्युचरमध्ये कामाला येईल म्हणून सेव्हिंग. ते वडील म्हणतात, मी मुलीच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी पैसे बाजूला ठेवलेले, सेव्हिंग आहे माझ्याकडे. तुम्हाला कधी वडिलांनी म्हणलं असेल तू फक्त अभ्यास कर, मी तुझ्यासाठी सेव्हिंग करून ठेवलेली आहे. सेव्हिंग म्हणजे इन्कम मधला काही पैसा बाजूला काढून ठेवून फ्युचरमध्ये. तुम्हाला नॅशनल सेव्हिंग बघायची, सोपं आहे का? एका व्यक्तीची सेव्हिंग आहे का? एक व्यक्तीने हजारो व्यक्ती त्यांची सेव्हिंग तुम्हाला चेक करावं लागेल, तेव्हा कुठं तुम्हाला नॅशनल सेव्हिंग कळेल. म्हणजे स्टडी कशी करावं लागेल? मॅक्रो लेवल, लार्ज लेवल. कळले? लक्षात यायला? So saving means what? A part of income which is kept aside for the future contingencies. भविष्यामधील कामासाठी जो आपण इन्कम मधला थोडा पैसा बाजूला काढून ठेवतो त्याला म्हणतात सेव्हिंग. आता सेव्हिंगचा अभ्यास जर करायचा आहे तुम्हाला, तर तुम्हाला काय करावं लागेल? मॅक्रो लेवलला स्टडी करावं लागेल. कारण की एक व्यक्तीची स्टडी म्हणजे सेव्हिंग नाही, अनेक लोकांची सेव्हिंग. अजून काय म्हणतं बघा, इन अदर वर्ड सेव्हिंग इज दॅट पार्ट ऑफ इन्कम विच इज नॉट स्पेंड करंटली ऑन कन्झम्पशन. सध्या तुमच्या गरजा भरपूर आहेत बघा, माणसांच्या गरजा अनंत आहेत, अनंत. सगळंच हवं असं वाटतं. तुमच्याकडे गाडी असेल तर तुम्हाला, सायकल असेल तर तुम्हाला गाडी असं वाटतं, गाडी असेल तर कार असं वाटतं, कार असली तर लक्झुरियस कार असं वाटतं, सगळं काही असेल तर जेट असावं, यॉट असावं. जेट आहे, यॉट आहे, सगळं आहे, तरी पण 4 यॉट हवं असं, 2 प्लेन असं. माणसांच्या गरजा अनंत. तुम्ही जेव्हा तुमच्या करंट कन्झम्पशनसाठी पैसा खर्च करत नाही आणि तोच पैसा तुम्ही फ्युचरसाठी खर्च करतात, तो म्हणजे सेव्हिंग. नॅशनल सेव्हिंग जर अभ्यास करायचा आहे, सेव्हिंग पॅटर्न अभ्यास करायचा आहे, तर तुम्हाला मॅक्रो लेवलला स्टडी करावं लागतं. कारण की सेव्हिंग हा इन्कमचा पार्ट आहे. इन्कम काही एका सोर्स मधून होत नाही, इन्कम वेगवेगळ्या सोर्सेस मधून होत असतो. मॅक्रो लेवलला स्टडी करावे लागेल. हे 2 घटक बघितले, बाकीचे घटक आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू व्हेरी मच.